नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 फेब्रुवारी 2026 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। कठीण काळातही सकारात्मक रहा, चुका शिकण्याच्या दिशेने जाणारी पायरी आहेत। आजचा सुविचार आपण बघितला। बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातील फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत 25 सप्टेंबर रोजी राहुलनगर बिच्छोटेकडी परिसरातील भाड्याच्या खोलीत कविता नागेश पिल्लारे यांचा संशयास्पद मृतदेह आढळून आला होता। मृतक कविता आणि आरोपी सुभाष अजबराव वानखेडे हे दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याची माहिती तपासात समोर आली। कविता यांच्या पहिल्या पतीकडून यापूर्वी कविता बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। कविता यांना पहिल्या पतीपासून 2 अपत्य आहेत। त्यानंतर सुभाष वानखेडे यांच्यासोबत कविता अमरावतीत येऊन राहुलनगर परिसरात भाड्याच्या खोलीत राहू लागली होती। स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार कविता आणि सुभाष यांच्यात वारंवार वाद होत होते। हत्येच्या दिवशी खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता आणि त्या दिवसापासूनच आरोपी सुभाष वानखेडे फरार झाला होता। या प्रकरणी कविताच्या बहिणीने फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती। तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक रोशन सिरसाट यांच्या नेतृत्वाखाली फ्रेझरपुरा पोलिसांनी 5 फेब्रुवारी रोजी आरोपी सुभाष वानखेडे याला परराज्यातून अटक केली। या संपूर्ण घटनेची माहिती पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केली आहे। सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पुढील तपास फ्रेझरपुरा पोलीस करीत आहेत। यातील फिर्यादी यांनी त्यांची बहीण कविता नागेश पिल्लारे या काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या होत्या 27/6/25ला आणि त्याच्याबाबत मिसिंगची तक्रार त्यांचे जावई यांनी तळेगाव या ठिकाणी दिलेली होती। याच्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या जावयांचा त्यांना फोन आला की तुम्ही अमरावती इथे या आणि अमरावती इथे तुमची बहीण तिच्या एका घरामध्ये मृत्युमुखी पडलेली आहे। त्यावरून माहिती घेतली असता पोलिसांनी तात्काळ फ्रेझरपुरा पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन तात्काळ तिथे माहिती घेतली तर ती आरोपीबरोबर सुभाष वानखेडे नामक आरोपी आहे त्याच्याबरोबर तिथे गेले काही दिवसांपासून 15-20 दिवसांपासून तिथे राहायला आलेली होती आणि ती म्हणजे लिव्ह इन रिलेशनशिप काही त्या व्यक्तीबरोबर राहत होती। आधीच्या रात्रीसुद्धा त्यांची काही भांडणं झाली होती आणि त्यांच्यात वादविवाद असल्याबाबतही माहिती मिळाली होती। परंतु हा जो आरोपी आहे तो त्या दिवशी घराला कडी लावून कोणालाही न सांगता त्यांनी त्याचा खून केल्यानंतर जो गायब झालेला होता तो परवाच्या दिवशी आम्हाला माहिती मिळाली की तो गुजरात राज्यामध्ये आहे। याच्यावरून माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाने आणि आमच्या PI शिरसाट फ्रेझरपुराची टीम यांनी त्या ठिकाणी संपर्क करून सापळा रचून तिथल्या पोलिसांच्या मदतीने त्या आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला इथं आणलेलं आहे। त्याला आरोपीला पुढे शनिवारपर्यंत PCR मिळालेला आहे म्हणजे 4 दिवसांचा आणि अधिकचा तपास आमचे PI फ्रेझरपुरा आणि ACP फ्रेझरपुरा आणि त्यांचे सहकारी करत आहे। याच्यामध्ये आरोपीने तिला गळा दाबून उशीने दाबून अशा पद्धतीने मारलेलं होतं आणि त्याच्याबाबतही तिचं PM झालेलं आहे आणि पुढील तपास आता सुरू आहे। अमरावतीतील वाढत्या ड्रग्ज गैरव्यवहारावर आता थेट पालकमंत्र्यांनी लक्ष केंद्रित केलं आहे। शहरात MD ड्रग्जचा सुळसुळाट वाढत असताना आता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कठोर भूमिका घेतली आहे। गुरुवारी अमरावती शहर दौऱ्यावर असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दात सांगितलं की MD ड्रग्ज अमरावतीमध्ये खुलेआम विकले जात आहेत, मात्र त्यावर पोलीस यंत्रणा प्रभावी कारवाई का करत नाही याची सखोल चौकशी केली जाणार आहे। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री गुरुवारी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्यासोबत उच्चस्तरीय बैठक घेणार असून ड्रग्ज नेटवर्क, पुरवठा साखळी आणि त्यामागील सूत्रधारांवर कारवाईचे निर्देश देणार आहेत। त्याची चर्चा मी आज करणार आहे। या 2-3 विषयावरच मी चर्चा करता विशेष आलेला आहो। कलेक्टर ऑफिसला येण्याचं कारणच आहे की काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती,
काही ठिकाणी ड्रग्स MD, काही ठिकाणी गोवंश, हॉस्पिटलची हलगर्जीपणा, या सर्व विषयावर मी चर्चा करणार आहे. सर, करोडोचा MD जप्त केल्यानंतर नागपूरच्या पथकाने अद्यापर्यंत पत्रकारांसमोर खुलासा केला नाही, माहिती स्पष्ट होत नाही. नाही, होईल ना, माहिती स्पष्ट होईल, आम्ही त्याचा खुलासा करू. विशेष म्हणजे या अवैध ड्रग्ज व्यवसायात कोणतेही पोलीस कर्मचारी किंवा अधिकारी सहभागी आहेत का याचाही तपास सुरू असल्याचं पालकमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. आतापर्यंत मोठ्या प्रमाणात हे जे अवैध धंदे सुरू होते, अमरावतीचे अधिकारी मात्र यांच्याकडे कानवेळा केल्याचं बोलले जात आहे. मी तेच सांगतोय की इतकी हिंमत कुणाची जर झाली आहे आणि MD सर्रासपणे अमरावतीमध्ये विकल्या जातं, मी निवडणुकीत भाष्य केलं होतं, तर यावर आता आम्ही तपासणार आहोत की अमरावतीचे अधिकारी का कारवाई करत नाही, का त्यांनी कारवाई केली नाही, यावरही आम्ही पूर्ण लक्ष देणार आहे. आणि त्याच्याकरताच मी एक छोटीशी बैठक पोलीस विभागाचे आमचे SP CP या ठिकाणी चर्चा त्याची होणार आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कोणतीही तडजोड न करता कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. नाही तर मी SP आणि CP या दोघांची चर्चा आज करणार आहे. अशा प्रकारचे अमरावती शहरात, अमरावती ग्रामीणमध्ये जे अवैध व्यवसाय आहे याबद्दलची मी आधीच भाष्य केलं होतं निवडणुकीच्या काळात की अमरावतीमध्ये मजबूत CCTV सर्व्हिलन्स आम्ही करणार आहोत. अमरावतीला सुरक्षित करण्याची योजना आमची आहे आणि अमरावतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अवैध व्यवसाय आणि काही कर्मचारी त्यामध्ये इन्व्हॉल्व असतील त्याची आम्ही तपास करतो आहे की विदाऊट प्रोटेक्शन किंवा कुठल्या पोलीस अधिकाऱ्याचं किंवा कर्मचाऱ्याचं काही त्या ठिकाणी त्या लोकांशी संबंध होते का हे आम्ही तपासतो आहे. कारण विदाऊट कोणाच्या नॉलेजमध्ये नसताना अशी कोणाची हिंमत होत नाही, ते आम्ही चेक करणार आहोत. पण निश्चितपणे अमरावतीला आता ड्रग्समुक्त, MD मुक्त आणि गोवंश जे या ठिकाणी हत्या होत आहे त्यावरही आम्ही लक्ष टाकणार आहोत. अमरावतीला सुरक्षित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आज आमची बैठकही आहे. पालकमंत्री बावनकुळे यांनी अमरावती ड्रग्ज मुक्त आणि गोवंश हत्यामुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला असून त्यासाठी पोलीस यंत्रणेला पूर्ण ताकदीने काम करण्याचे आदेश दिले जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं. दरम्यान अमरावती दौऱ्यात पालकमंत्री यांनी आमदार खोडके यांच्या निवासस्थानी भेट दिली. या भेटीदरम्यान स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या येत्या 9 तारखेला आयोजित श्रद्धांजली व शोकसभेच्या आयोजनाबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती पालकमंत्र्यांनी दिली. आज मी केवळ संजय खोडके यांच्याकडे एवढ्याच करता भेट दिली. माननीय दिवंगत अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजलीचा एक बैठक अमरावतीमध्ये 9 तारखेला सायंकाळी 6 वाजता घेण्याची योजना आहे. त्याकरता एक बैठक आम्ही घेतली. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भाने अजितदादांनी निर्देश दिले होते, संजयजी आणि आम्हा सर्वांना चर्चा झाली होती की भाजपासोबतच त्या ठिकाणी सरकारमध्ये महानगरपालिकेमध्ये बसायचं आणि प्रफुल्ल पटेलजी, सुनील तटकरेजी यांच्याशी चर्चा झाली होती. त्याप्रमाणे संजय खोडकेजी आणि आमदार खोडकेताई यांनी महापौराचा फॉर्म भरतानाच त्यांनी आम्हाला समर्थन दिलं होतं. त्यामुळं तो काही आज संदर्भ नव्हता. आज संदर्भ केवळ श्रद्धांजली सभेचा होता. ती सभा 9 तारखेला सायंकाळी 6 वाजता अमरावतीमध्ये होणार आहे. राजापेठ पोलीस स्टेशनच्या पथकाने बस स्थानक परिसरात झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या काही दिवसात उघडकीस आणलाय. 21 नोव्हेंबर 2025 रोजी संजय बाबाराव हेले राहणार रोहनखेड हे आपल्या सासरवाडीकडे आर्णी येथे जाण्यासाठी राजापेठ बस स्थानकावर आले होते. दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास ST महामंडळाच्या बसमध्ये चढत असताना बसमध्ये मोठी गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने फिर्यादीच्या खिशात हात टाकत त्यातील 10,000 रुपयांची रोख रक्कम चोरली. प्रकार लक्षात येताच फिर्यादीने आरडाओरड केली, मात्र आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास करीत असताना राजापेठ पोलिसांनी गुप्त बातमीदाराच्या आधारे शेख सोहेल शेख सलीम वयवर्ष 35 राहणार बाळापूर जिल्हा अकोला याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरीची संपूर्ण 10,000 रुपयांची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. राजापेठ पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे बस स्थानक परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश अचानक जाहीर करण्यात आले असून एकूण 5 पोलीस निरीक्षक आणि 15 सहाय्यक पोलीस निरीक्षकांची तातडीने अदलाबदली करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांची थेट पोलीस ठाण्यावर बदली करण्यात आली आहे, तर काहींना विविध शाखांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. या बदल्यांबाबत कोणतेही ठोस कारण अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. मात्र बदली झालेल्या सर्व अधिकाऱ्यांना तात्काळ नव्या ठिकाणी हजर राहण्याचे आदेश पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिले आहे. या अचानक झालेल्या निर्णयामुळे अमरावती ग्रामीण पोलीस दलात मोठी हालचाल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस दलात बदली प्रक्रिया पूर्ण झाली असताना अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मात्र अद्याप कोणताही आदेश जाहीर झालेला नाही. यामुळे आता ग्रामीण नंतर शहर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कधी हा प्रश्न उपस्थित होत असून पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार चर्चांना उधाण आले आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. अमरावती महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 रहाटगाव परिसरातील संबोधी कॉलनीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याच्या प्रश्नांवर सिटी न्यूजने घेतलेली दखल अखेर रंगत आली आहे. नमस्कार, मी रहाटगाव संबोधिनी कॉलनी येथे राहते. 20 वर्ष झाले आमचा रोड झाला नव्हता. आता 20 वर्ष आम्ही आमदार खासदारकडे खूपदा गेलो तरी पण आमचा रोड बनलाच नव्हता. आता आम्हाला आमची जेव्हा न्यूज सिटी न्यूजला दिल्या गेली रोडची, तेव्हा मग कुठंतरी आमचा रोडची तयारी झाली, रोड बनवण्यात आला. त्याबद्दल आम्ही सिटी न्यूजचे आभार मानतो आणि गुड्डूभाऊ धर्माडेंनी आम्हाला खूप काही सहकार्य केलं. सिटी न्यूजच्या बातमीचा थेट परिणाम झाला असून प्रशासनाने तात्काळ हालचाल करत रस्त्याचे काम पूर्ण केले आहे. रहाटगाव परिसरातील संबोधी कॉलनी इथे राहणाऱ्या नागरिकांनी तब्बल 20 वर्षांपासून एका साध्या रस्त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवले. पावसाळ्यात चिखल, उन्हाळ्यात धूळ आणि रोजच्या प्रवासात होणारा त्रास नागरिकांच्या नशिबी होता. मात्र काही दिवसांपूर्वी सिटी न्यूजने या रस्त्याच्या दुरावस्थेवर सविस्तर बातमी प्रसारित केली. आम्ही संबोधित कॉलनीवरून बाबाराव सावळे बोलत आहोत. त्याच्यानंतर आमचे रोडच्या काही पूर्वीपासून समस्या खराब होती, पण सिटी केबलनं ती समस्या दूर केली. त्याच्यानंतर आता सध्या आमची नाल्याची समस्या आहे आणि गार्डन आहे. गार्डनची समस्या जवळपास लहान मुलासाठी खेळण्यासाठी अवघड आहे. त्यासाठी अभ्यासिका आम्हाला तिथं ओपन फेससाठी अभ्यासिका पाहिजे. हे सहकार्य फक्त सिटी केबलनं केलेलं आहे आणि सिटी केबलचे आम्ही धन्यवाद करतो. बातमी प्रसारित होताच प्रशासनाने तात्काळ दखल घेतली आणि कोणताही विलंब न करता रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. अवघ्या काही दिवसात हा रस्ता पूर्ण करण्यात आला असून आता स्थानिक नागरिकांना सुरक्षित आणि सोयीस्कर मार्ग उपलब्ध झालाय. सर नमस्कार, मी श्रीमती शीला राजभोज दुपारे, संबोधी कॉलनी रहाटगाव अमरावती येथे राहते. सर आमची समस्या एकच आहे की आता 20 वर्ष झाले आमचा रोडही नव्हता, नाल्या नव्हत्या आणि स्ट्रीट लाईट पण नव्हते. तर आता आपले नवीन नगरसेवक धर्माळे सर यांनी आमच्या समस्या जाणून घेतल्या, तिथपर्यंत आले आणि आमचा रोड आता 2 दिवस झाले सुरू झालेला आहे. तर आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत आणि सिटी चॅनल आम्ही तुमचे पण आभारी आहोत सर. माझ्या सगळ्या महिला मंडळ तुमच्या आभारी आहोत. शाळकरी मुले, ज्येष्ठ नागरिक, रुग्णवाहिका आणि रोजच्या ये-जा करणाऱ्यांसाठी हा रस्ता मोठा दिलासा देणारा ठरला आहे. स्थानिक नागरिकांनी सिटी न्यूजचे विशेष आभार मानत आमचा आवाज तुमच्यामुळे प्रशासनापर्यंत पोहोचला अशी भावना व्यक्त केली. मी मीना राजेंद्र राऊत बोलते संबोधी कॉलनीवरून. आम्हाला आता रोड झालेला आहे. आम्हाला ज्येष्ठ नागरिकांसाठी थोड्या खुर्च्या पण पाहिजे होत्या इथे साईडनी बसायसाठी. त्यांना खूप त्रास होते ना, इकडे तिकडे फिरतात आणि बसायला काहीच नाही आहे म्हणून. आणि रोड झाला. आम्ही सिटी न्यूजचे खूप खूप आभारी आहे आणि जे आमच्यासाठी आम्हाला नगरसेवक धावून आले त्यांचे खूप खूप आभारी आहे. अमरावती जिल्ह्यात यंदाची 10वी आणि 12वीच्या परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त घेण्यासाठी
प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी सर्व संस्था, केंद्र प्रमुख आणि शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन स्पष्ट शब्दात सूचना दिल्या आहेत. 10वीची परीक्षा जिल्ह्यातील 187 केंद्रांवर होणार असून यामध्ये 38,531 विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. यातील 34 परीक्षा केंद्रे उपद्रवी म्हणून घोषित करण्यात आली असून या ठिकाणी अतिरिक्त दक्षता घेतली जाणार आहे. तर 12वीची परीक्षा 137 केंद्रांवर होणार असून 35,934 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. महानगरपालिका हद्दीतील 4 परीक्षा केंद्रे संवेदनशील म्हणून ओळखली गेली आहेत. परीक्षा काळात कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी विभागीय महामंडळाकडून विशेष भरारी पथक तयार करण्यात आले असून अचानक तपासण्या केल्या जाणार आहेत. तसेच जिल्ह्यातील 85 परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सतत नजरा ठेवल्या जाणार आहेत. पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाधिकारी आशिष एरेकर यांनी 12वी फेल ह्या हिंदी चित्रपटातील एका प्रसंगाची आठवण करून दिली. चुकीच्या मार्गाने यश मिळविण्याचा प्रयत्न केल्यास विद्यार्थ्याचे भवितव्य धोक्यात येऊ शकते असा ठाम संदेश त्यांनी दिला. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे परीक्षा घ्याव्यात, पालकांनी सहकार्य करावे आणि संस्था चालकांनी कोणतीही तडजोड करू नये असे स्पष्ट निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. आज आपण जे महाराष्ट्र राज्यामध्ये शासनाच्या आदेशान्वये आपण जो कॉपी मुक्तीचा पॅटर्न हा 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये राबवतो आहे, या संदर्भातली आज आम्ही इथे एक बैठक घेतली, ज्यामध्ये जिल्ह्यातील सर्व संस्था चालक की ज्यांच्या शैक्षणिक प्रिमायसिसमध्ये ह्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा होऊ घातलेल्या आहेत, या सर्वांशी आम्ही ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने संवाद साधला. व त्यानंतर आज इथे आपल्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातूनही आपण या 10वी आणि 12वीच्या परीक्षांचं जे नियोजन जिल्हा प्रशासनाने केलेलं आहे याबद्दल मी आपल्याला थोडक्यात माहिती देऊ इच्छितो. या 25-26 या वर्षामधली जी आपली 12वीची जी परीक्षा आहे ती या येत्या 10 फेब्रुवारीला सुरू होणार आहे आणि 10वीची परीक्षा ही 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. यामध्ये 10वीची परीक्षा ही एकूण 187 केंद्रांवर आहे, ज्यामध्ये 38,531 विद्यार्थी त्यामध्ये प्रविष्टित आहेत. यामध्ये 12वीचा जर आपण विचार केला तर 137 केंद्रांवर ही परीक्षा आहे आणि 35,934 विद्यार्थी हे परीक्षेला सामोरे जाणार आहेत 12वीसाठी. 10वीचा जर विचार केला तर एकूण उपद्रवी केंद्र, ज्यामध्ये आपण मागील काही वर्षांमध्ये काही अनुचित प्रकार घडलेले असतील असे जे केंद्र आपण आयडेंटिफाय केलेले आहेत ते 10वीचे परीक्षेसाठी 34 आहेत आणि 12वीच्या परीक्षेसाठी त्या उपद्रवी किंवा संवेदनशील केंद्रांची संख्या ही 43 आहे. आपल्या सर्वांना मी हे सांगू इच्छितो की एकंदरीत जे काही आपण परीक्षा केंद्र आयोजित केलेलं आहेत किंवा परीक्षा केंद्रांची निवड केलेली आहे तिथे CCTV कॅमेऱ्याची उपलब्धताही आपण त्यामध्ये पाहिलेली आहे आणि ज्या ठिकाणी काही आताही CCTV कॅमेरे उपलब्ध नाहीत ते येत्या 4-5 दिवसामध्ये संस्थांना आपण आदेशित केलेला आहे की सर्वांनी CCTV कॅमेरे उपलब्ध करून घ्यावे, जेणेकरून एक प्रकारचा जो डिजिटल वॉच जो या पूर्ण परीक्षेवर राहणं अपेक्षित आहे तो आपल्याला त्यामध्ये ठेवता येईल. यामध्ये आपण एक सर्व संस्था चालकांना ऑनबोर्ड घेण्याचं किंवा त्यांना मीटिंग घेण्याचा मेन उद्देश हा होता की जिल्हा प्रशासनाने किंवा आपण सर्वांनी आपला रोल तर निभावतोच, जोपर्यंत संस्था चालकसुद्धा ह्या बाबीला मनावर घेणार नाहीत तोपर्यंत आपल्याला यामध्ये म्हणावं तसं यश हे मिळत नाही. त्यामुळे संस्था चालकांनासुद्धा आपण ऑनबोर्ड घेतलेलं आहे, त्यांना त्यांची जबाबदारी आहे परीक्षेची त्याच्याबद्दल जाणीव करून दिलेली आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की आपण एक 5 लोकांची कमिटी प्रत्येक सेंटरवर नेमतो आहे आणि त्या 5 लोकांनी ही जबाबदारीने याची निश्चिती करून द्यावी की त्या सेंटर जेव्हा आपण परीक्षेसाठी हँडओव्हर करतो आहे तर कुठल्याही प्रकारचा तिथे एक प्रकारचं मायक्रो नोट्स, गाईड किंवा इतरही काही जे वस्तू आहेत त्या तिथे नसल्या पाहिजे. इव्हन आता आपल्या पत्रकार बांधवांनी सांगितलं की काही ठिकाणी वॉशरूमचा पण उपयोग हा त्या ठिकाणी टॉयलेटचा उपयोग हे नोट्स किंवा हे ठेवण्यासाठी केला जातो. तर ह्यासुद्धा बाबी अतिशय छोट्या छोट्या वाटतात, पण ह्यासुद्धा नीट तपासून त्यांनी आपल्याला द्याव्या ह्याच्यासाठी 5 जणांची कमिटी आपण प्रत्येक केंद्रावर करतो आहे. आशापुरी महिला मंडळ व श्री संत नरहरी महाराज सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने श्री संत नरहरी महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने भाजी बाजार जुनी कोतवाली येथून भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेच्या सुरुवातीला समाजातील दाम्पत्यांच्या हस्ते महाराजांच्या चांदीच्या पादुकांचा विधिवत अभिषेक करण्यात आला. या प्रसंगी समाजातील वरिष्ठ मंडळींसह महिला व पुरुष कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते. महाराजांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची शोभा वाढविण्यासाठी साई महाराजांचा रथ, पालखी, घोडे, लहान मुलांच्या झाक्या आणि पताका व महिलांचे टाळ नाद सादरीकरण ठेवण्यात आले होते. पालखीच्या सुरुवातीला माधुरी
अनासाने यांनी गणेश वंदना सादर केली. महिलांनी परिधान केलेल्या पिवळ्या साड्या व लाल फेटे तर पुरुषांच्या पांढऱ्या रंगाचा पोशाख हे या पालखीचे विशेष आकर्षण ठरले. संपूर्ण मार्गावर रोषणाई करण्यात आली होती. परिसरातील विविध ठिकाणी पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. समाज बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी सरबत व थंड पेयांचे वाटप करण्यात आले. पालखी समारोपानंतर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील नवनिर्वाचित नगरसेविका प्रियंका पाटणे व त्यांच्या दाम्पत्यांचा शॉल व श्रीफळ विठोबा रुक्माईंची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात समाजातील शेकडो महिला व पुरुष उपस्थित होते. सर्वांनी महाआरती व महाप्रसादाचा आस्वाद घेतला. हा पुण्यतिथी सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला. धामणगाव रेल्वे तालुक्यात ओव्हरटेक करणाऱ्या अज्ञात वाहनामुळे दुचाकीला भीषण अपघात झाला असून यात देवगाव येथील एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. धामणगाव रेल्वे तालुक्यातील गुंजी फाटा अंजनसिंगी रोडवर भीषण अपघात झाला. देवगाव येथील श्रीराम डफडे हे आपल्या नातवासोबत अशोकनगर येथे नातेवाईकांची तब्येत पाहण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात दोन अज्ञात वाहने वेगाने ओव्हरटेक करत होती. या वाहनांच्या तीव्र प्रकाशामुळे दुचाकी चालकाचे नियंत्रण सुटले. समोरून येणाऱ्या वाहनामुळे दुचाकी थेट रस्त्याच्या खाली घसरली. या अपघातात मागे बसलेले श्रीराम डफडे खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालय धामणगाव रेल्वे येथे दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. ओव्हरटेक करणाऱ्या अज्ञात वाहनामुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास दत्तापूर पोलीस करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे देवगाव परिसरात शोककळा पसरली आहे. रहाटगाव परिसरातील मिलिंद नगर येथे नागरिक गेल्या अनेक महिन्यांपासून नालीच्या गंभीर समस्येने त्रस्त आहेत. येथील नाली चुकीच्या दिशेने वाहत असल्यामुळे सांडपाणी थेट नागरिकांच्या घरात शिरत आहे. नालीच्या दुर्गंधीमुळे परिसरात राहणे अक्षरशः मुश्किल झाले असून लहान मुले, वृद्ध आणि महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी याच परिसरात डेंग्यू आजारामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या समस्येबाबत नागरिकांनी अनेक वेळा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मी या एरियाची आशा वर्कर आहे. संगीता वानकडे माझं नाव आहे. गेले कित्येक वर्ष आम्ही या एरियामध्ये काम करतो, पण 5 ते 6 वर्षापासून या नालीचा आणि या सांडपाण्याचा विषय जो आहे तो इकडच्या जनसामान्य पब्लिकवर खूप मोठा परिणाम होत आहे. लहान मुलं खूप आजारी पडत आहे. अतिसाराची लागण होत आहे. डेंग्यूची साथीची लागण होत आहे. इतकंच नाही तर इथं मोठ्या प्रमाणात जीवित हानी पण होत आहे. गरोदर महिला, लहान मुलं, नवीन जन्म झालेले मुलं यांच्यावर खूप मोठा त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होत आहे. तर या गोष्टीची खबर मी सुद्धा माझ्या आरोग्य डिपार्टमेंटला दिलेली आहे. बरेचदा आम्ही याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी पण केलेली आहे. टेमीफॉस वगैरे आहे ते सगळी ऍक्टिव्हिटी करतो आम्ही पावसाळ्यामध्ये. पण तो दिवस निघून गेला की परत तेच ते दरवर्षी आम्हाला हेच इकडची नालीचं बांधकाम लवकरात लवकर चालू करून द्यावं अशी मी प्रशासनाला विनंती करतो. आणि जनसामान्य जेवढा आमचा पूर्ण हा एरिया आहे हा पूर्ण स्वच्छतेच्या मार्गातून यांनी मोकळा करून द्यावा अशी आम्ही तुम्हाला विनंती करतो. अनेकदा नालीच्या कामाचे भूमिपूजन झाले, मात्र प्रत्यक्षात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अखेर सिटी न्यूज कडे आपली व्यथा मांडली. माझं नाव प्रकाश दिगंबर थोरात. माझं घर इथेच आहे. बिलकुल इथं पाहून घ्या तुम्ही. इतकी त्रास आहे आम्हाला. हे 3 वर्षापासून नालीचं काम, नाली तुटलेली आहे, परंतु प्रशासन महानगरपालिकावाले कोणी येतात, तिचे साहेब येत नाही. आम्ही तिथे गेलो तर ते आम्हाला काही पण कारण सांगतात आणि टाळून देतात. ते काम होत नाही आहे. इथं लोक मरून आले, डेंग्यूनं मरून आले, तरी कोणाला काहीच प्रॉब्लेम नाही. आम्ही किती जणांना बोललो, आयुक्त मॅडमना बोललो, पण त्यांनी काही अजूनपर्यंत ऍक्शन नाही घेतली. आणि सुलभाताई खोडकेंनी नाली सँक्शन केलेली आहे, पण तरी पण आजपर्यंत ते तिथं बोर्ड पण लागलेला आहे, पण प्रशासन त्याच्यावर काहीच लक्ष देऊन नाही राहिलं. ते नाली बनवून नाही राहिली, काहीच नाही होऊन राहिलं. लवकरात लवकर नालीचे योग्य बांधकाम करण्यात यावे, अन्यथा आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. मी ज्योत्स्ना गवई, राहणार दीपकनगर, रहाटगाव प्लॉट. आमच्याकडे दिवाळीमध्ये नाली साफ केली होती. त्यानंतर आमच्याकडे परत साफ करणारे कामगार वर्ग वगैरे काही दिसलेले नाहीये. आणि एकदा नाली काढली की नंतर तो ढिगारा उचलायला पण म्हणजे कॉल केल्याशिवाय किंवा कंप्लेंट टाकल्याशिवाय येत नाही. आणि असं आम्हाला 6-6 महिने असा नालीचा त्रास होत राहतो. सांडपाणी व्यवस्थित वाहत नाही, उलट्या दिशेने नाली वाहत आहे. आणि हँडपंप जवळ आमच्या नालीची सुरुवात होते.
त्यामुळे तिकडे अडचण आहे. बरेच लोक मीन्स घरातला कचरा म्हणा इथे आणून टाकतात आणि इथे मोकळा परिसर आहे, खाली प्लॉट आहे, त्याच्यामुळे सगळेजण आपल्या घरातला कचरा त्या मोकळ्या प्लॉटमध्ये टाकतात. त्याच्यामुळे ते सगळा कचरा त्या नालीमध्ये हवेने येऊन गोळा होतो, त्यामुळे ती नाली पूर्ण ब्लॉक होते. तर त्याच्यासाठी काहीतरी शासनाने करावं अशी माझी विनंती आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखले जाणारे पत्रकार दिवस रात्र जनतेसाठी झटत असतात. बातमीच्या मागे धावत असताना अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होतं. अशाच पत्रकार बांधवांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी अमरावतीत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील प्रत्येक घटनेचा साक्षीदार असतो. कधी ऊन, कधी पाऊस, तर कधी जीवावर बेतणाऱ्या परिस्थितीतही पत्रकार सत्य समोर आणण्यासाठी काम करत असतो. मात्र या धावपळीच्या जीवनशैलीत पत्रकारांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता अधिक असते. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयामार्फत अमरावती येथील जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाभरातील पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात पत्रकार बांधवांसह त्यांच्या कुटुंबियांचीही सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यात आली. रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार तपासणी, रक्त तपासणी तसेच तज्ञ डॉक्टरांकडून सल्ला देण्यात आला. अमरावती शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने पत्रकार या शिबिरात सहभागी झाले होते. अनेक पत्रकारांनी या कार्यक्रमाचे कौतुक करत पत्रकारांच्या आरोग्यासाठी अशी शिबिरे नियमितपणे आयोजित व्हावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. या उपक्रमाबद्दल पत्रकार बांधवांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच त्यांच्या कार्यालयाचे मनापासून आभार व्यक्त केले. पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे. समाजासाठी झटणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची जबाबदारी घेतली जात असल्याने या शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. भंडारा जिल्ह्यातील पवनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या जुनोना ग्रामपंचायतीत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आला आहे. सरपंच आणि ग्रामपंचायत सचिव यांनी संगनमत करून कोणतीही वस्तू प्रत्यक्षात न घेता 10,000 रुपयांचे बोगस बिल काढल्याचा आरोप आहे. मांगली येथील वैद्य ट्रेडर्स या दुकानाच्या नावाने पाईप व सिंटेक्स खरेदी दाखविण्यात आली आहे. मात्र प्रत्यक्षात कोणतीही वस्तू ग्रामपंचायतीला देण्यात आली नसल्याचे संबंधित दुकानदाराने मान्य केले आहे. दुकानदाराच्या म्हणण्यानुसार फक्त बिल देण्यासाठी काही रक्कम देण्यात आली होती असा गंभीर आरोपही समोर आला आहे. हा संपूर्ण प्रकार माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रातून स्पष्ट झालाय. माहितीच्या अधिकारात मी माहितीचा अधिकार टाकला होता. मला 2000 पेजेसची माहिती दिला. त्या माहिती अंतर्गत मला एक बिल म्हणजे त्या बिलामध्ये खूप तफावत आढळून आली. त्या तफावत आढळून आल्यानंतर मी त्या दुकानदाराला फोन केला. म्हणला हा म्हणला अवाढव्य बिल आहे. म्हणला हा म्हणला कसा का दिले म्हणला. तो म्हणत आहे की मी बिल हे कोरेच देत असतो ग्रामपंचायतला आणि ते मला कमिशन देत असतात. हां मी कोरेज दरवेळेस मी कोरेज बिलं देत असतो अशा पद्धतीने त्या दुकानदारानं मला बोलले. त्याच्यानंतर आम्ही ग्रामसभेतसुद्धा हा मुद्दा उपस्थित केला, पण त्याचाही उडवाउडवीचे उत्तर आम्हाला मिळाले आणि दुसऱ्यासुद्धा प्रश्नाचे उत्तर पुरे उडवाउडवीचे ग्रामपंचायतवाले देत आहेत. आमच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास असमर्थ आहेत. काय वाटते आता तुम्ही एक प्रश्न केला, आता हा तुमचा प्रकार लक्षात आला, पण ह्या प्रकाराला वगळून अजून काही भ्रष्टाचार झाला असावा असं तुम्हाला वाटते? नाही आता वाटते, पण आता आम्हाजवळ काही त्याच्यावर म्हणजे पुरावा नाही आहे. त्याच्याजवळ म्हणजे आमच्याजवळ ठोस पुरावा नाही आहे. भ्रष्टाचार झाला असेल नसेल नाही का त्याच्या या पावती संदर्भातला पूर्ण पुरावा आपल्याकडे या पावती संदर्भात आपल्याकडे ठोस पुरावा आहे. या प्रकरणी ग्रामस्थांनी पंचायत समिती पवनीकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भ्रष्टाचाराला पाठीशी घातले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तत्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिलाय. त्या संदर्भात असे की आमचे मित्र दीपक चंद्रभान मोरकर यांनी माहितीच्या अधिकारात त्यांना अर्ज केला होता. त्या अर्जामध्ये बिल आढळून आला, त्याच्यात अपव्यवहार झाल्याचे त्यांना निदर्शनास आले. तर त्यांनी पावतीवरचा मोबाईल नंबर घेऊन दुकानदारासोबत संपर्क केला असता त्यांनी रेकॉर्डिंग जे काही बोलणं झालं संभाषण त्याच्यामध्ये असं सांगितलं की मी ग्रामपंचायतीला अशा प्रकारे कोरे बिल देत असतो व ते मला
कमिशन देत असतात ग्रामपंचायतवाले. आता तुम्ही ह्या संदर्भात गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असेल, हो पत्रव्यवहार केला असेल, हो. त्यांचं काय म्हणणं आहे याच्यात? त्यांचं म्हणणं असं 4 वेळा गेलो मी. 2 महिने झाले. 24/11/2025ला अर्ज दिला. त्यांचा असा म्हणणं होता की विस्तार अधिकाऱ्याला आपण सोमवारी पाठवतो, शुक्रवारी गेला सोमवारी पाठवतो असं म्हणता 2-4-2.5 महिने निघून गेले, पण अजूनपर्यंत चौकशीसाठी ग्रामपंचायतला विस्तार अधिकारी आलेला नाही. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील एका महिन्यात विशेषतः जानेवारी महिन्यात मोटरसायकल चोरीचे तब्बल 11 गुन्हे दाखल झाले होते. या वाढत्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी डीसीपी आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले होते. या पथकात कार्यरत असलेल्या पोलीस उपनिरीक्षकांनी गोपनीय माहितीच्या आधारे एक संशयित आरोपी प्रतीक असोपा याला ताब्यात घेतले. आरोपींची कसून चौकशी केली असता तो लक्कडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 45 अप्लिकेशन सर्व्हिसवरील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यात सक्रिय असल्याचे उघड झाले. तसेच आरोपींकडून आणखी एक चोरीची मोटरसायकल जप्त करण्यात आली असून इतर चोरीच्या वाहनांबाबतही चौकशी सुरू आहे. आरोपी नशेच्या अवस्थेत वेगवेगळ्या भागातून मोटरसायकली चोरी करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. चोरीचा माल कुठून आणला आणि कुणाला विकला याचा सखोल तपास सुरू आहे. या आरोपीचा इतर मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यामध्येही सहभाग असल्याचा संशय असून त्या दृष्टीने पुढील तपास सुरू आहे. ही संपूर्ण कारवाई माननीय पोलीस आयुक्त, अतिरिक्त पोलीस आयुक्त, डीसीपी आणि एसीपी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून करण्यात आली आहे. लकडगंज पोलीस ठाणे हद्दीमध्ये मागील 1 महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये 11 मोटरसायकलचे चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे सदर गुन्हे रोखण्यासाठी, आरोपींचा शोध घेण्यासाठी माननीय डीसीपी, माननीय एसीपी साहेबांनी डीबी पथकाची बैठक घेऊन त्यांना सूचना दिल्याने पुढे तपास कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने डीबी पथक तपास करत असताना आणि पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की यापूर्वी रेकॉर्डवर असलेला आरोपी प्रतीक असोपा हा पुन्हा संशयितरित्या हद्दीमध्ये फिरत आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता पोलीस स्टेशन लकडगंज येथे दाखल असलेल्या 45/26 मधील होंडा ऍक्टिवा ही गाडी त्याच्याकडे मिळून आली. तसंच त्याने इतर नंदनवन पोलीस स्टेशन मधून चोरलेल्या 3 गाड्या त्या आणि अजून एक त्याने गाडी, 5वी गाडी, ज्याचा शोध चालू आहे कुठून चोरून आणली आणि काय, तो नशेमध्ये असताना चोरून आणल्यामुळे त्याला ते जागा माहिती नसल्यामुळे त्याचा शोध चालू आहे. ती गाडी कुठून चोरून आणली किंवा पुन्हा कुठे दाखल आहे. अशा एकूण 5 गुन्हे आपण उघडकीस आणलेले आहेत. तसेच सदर आरोपी हा लकडगंज पोलीस स्टेशनच्या 2 गुन्ह्यामध्ये पाहिजे आरोपी म्हणून दर्शवण्यात आला होता. त्या गुन्ह्यांचीही मध्ये देखील त्याला ताब्यात घेण्यात आलेल्या असून पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई मान्य पोलीस आयुक्त, सहपोलीस आयुक्त, ॲडिशनल सीपी, डीसीपी आणि एसीपी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील एपीआय अझर शेख आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेली आहे. शहरात खळबळ उडविणाऱ्या परी बिंदी घर प्रकरणाला अखेर वाचा फुटलीये. गांधी रोडवरील या दुकानाआड सुरू असलेल्या अमानुष आणि विकृत कृत्यामुळे संपूर्ण शहर हादरलंय. महिलांवरील अत्याचाराचा सर्व स्तरावरून तीव्र निषेध होत असतानाच महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करत अतिक्रमणावर बुलडोजर चालविला आहे. या प्रकरणात सिटी कोतवाली पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली असून सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. परी बिंदीघर नावाचे कॉस्मेटिक दुकान प्रत्यक्षात विकृती, लैंगिक शोषण, ब्लॅकमेलिंग आणि धर्मांतरणाच्या दबावाचे केंद्र असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलं. सिटी कोतवाली पोलिसांच्या माहितीनुसार पीडितेवर सन 2024 ते 2026 या कालावधीत सातत्याने अत्याचार करण्यात आले. पीडितेने अखेर धाडस करत तक्रार दाखल केली आणि या घृणास्पद रॅकेटचा पर्दाफाश केला. तक्रारीच्या आधारे सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात सामूहिक बलात्कारासह गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात मोहम्मद आसिफ उर्फ बाबू मोहम्मद सलीम तेली आणि चंदू वानखडे यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्यांना 7 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इम्रान खान, यासीन खान याला अटक करून 6 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. याशिवाय आरोपी रहमान उर्फ मोहम्मद मुस्तफा मोहम्मद सलीम तेली यालाही बुधवारी अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
या प्रकरणातील सर्वात गंभीर बाब म्हणजे पीडितेवर धर्मांतर करण्याचा दबाव टाकण्यात आला होता. तसेच आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत शोषण करण्यात आल्याचा आरोप आहे. सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक गवई यांच्या मार्गदर्शनाखाली या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. या अमानुष कृत्यामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे. पोलीस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ऑपरेशन शक्ती अंतर्गत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक पेट्रोलिंग करीत होते. दरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे MIDC पोलीस ठाणे हद्दीतील हॉटेल MH40 वानाडोंगरी येथे धाड टाकण्यात आली. या कार्यवाहीत निखिल निळकंठ सोनवणे वय वर्ष 27 राहणार चांदूर रेल्वे अमरावती याच्यासह त्याचे साथीदार योगेश कैलास ठाकरे, हर्षल कैलास ठाकरे आणि संतोष गणपत बिसेन हे सर्व आरोपी संगणमताने आर्थिक फायद्यासाठी देह व्यवसाय करवून घेत असल्याचे समोर आले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून परराज्यातील 3 पीडित महिलांची सुटका केली आहे. कार्यवाही दरम्यान 2500 रुपये रोख रक्कम, 2 मोबाईल फोन तसेच आरोपींच्या मालकीची हुंडाई i20 कार आणि इतर साहित्य असा मिळून एकूण अंदाजे 3,41,330 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 143(2)(3) तसेच अनैतिक देह व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 मधील कलम 3, 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पुढील कारवाईसाठी MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपींचा शोध व पुढील तपास सुरू आहे. नागपूर जिल्ह्यातील तुमसर रामटेक मार्गावरील घोटीटोक चौकाजवळ मंगळवारी दुपारी 11:30च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. नागपूरकडे जात असलेल्या दुचाकी स्वाराला रामटेकच्या दिशेने भरधाव येणाऱ्या अज्ञात बेलोरा पिकअप चालकाने निष्काळजीपणे कट मारला. या अपघातात दुचाकी स्वाराला सीताराम रतनलाल राहगडाले वय 40 वर्ष, शंकर पिंपरिया, तालुका खैलांजी, जिल्हा बालाघाट हे गंभीर जखमी झाले. पिकअपच्या मागील भागाला धडक बसल्याने ते थेट रस्त्यावर फेकले गेले असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळी थांबवण्याऐवजी वाहन घेऊन पलायन केले. दरम्यान घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमीला रामटेक येथील रिहान हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. ICU मध्ये उपचार सुरू केले आहेत. जखमींचे मोठे भाऊ घनश्याम राहगडाले यांच्या तक्रारीवरून रामटेक पोलीस ठाण्यात अज्ञान चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार पिकअप चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी परिसरातील CCTV फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून तपास वेगात सुरू आहे. नागपूर महानगरपालिकेने आज पूनम चेंबर्समधील कथित बेकायदेशीर बांधकामावर मोठी तोडफोड मोहीम हाती घेतली. NMCच्या या कारवाई दरम्यान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या कारवाई विरोधात काही दुकानदारांनी मुंबई उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठात धाव घेतली. यावर सुनावणी घेत न्यायालयाने 11 ते 18 तसेच 44, 45 आणि 46 क्रमांकांच्या दुकानांच्या पाठकामावर 1 दिवसाची तात्पुरती स्थगिती दिली आहे. न्यायालयाने स्पष्ट केले आहे की या प्रकरणाची पुढील सुनावणी 6 फेब्रुवारी रोजी योग्य खंडपीठासमोर घेतली जाणार आहे. तोपर्यंत संबंधित दुकानांवर कोणतीही तोडफोड कारवाई करण्यात येणार नाही. महत्वाचे म्हणजे काही दिवसांपूर्वी पूनम टावर अर्थात बाटा बिल्डिंग पाडण्यात येणार असल्याच्या अफवा शहरात पसरल्या होत्या. मात्र इमारतीचे मालक N. कुमार यांनी या अफवा 100% खोट्या असल्याचे स्पष्टपणे फेटाळले होते. आता मात्र पूनम चेंबर्स विरोधात प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नागपूर शहरात गजबलेल्या कराची गली परिसरात ही घटना घडली. प्राप्त माहितीनुसार तक्रारदार शब्दांग गजबे यांच्या वाहनाला आयुष्य उर्फ मल्ल्या मेश्राम याच्या वाहनाने धडक दिली. या धडकेनंतर दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाला आणि हा वाद काही वेळातच मारहाणीत रूपांतरित झाला. आयुष्य मेश्राम याने आपल्या साथीदारांसह शब्दांग गजबे यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. पोलिसांनी मुख्य आरोपी आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम याच्यासह
मंथन सावरे, अमृत घोचत आणि सरवन सिंह गिल या तिघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी आयुष मेश्राम यांच्यावर यापूर्वीही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. तो 2 वेळा MPDA अंतर्गत तुरुंगात जाऊन आला असून परिसरात तो कुख्यात म्हणून ओळखला जातो. या मारहाणीत वापरण्यात आलेली शस्त्रे आणि दोन्ही वाहने पोलिसांनी जप्त केले असून पुढील तपास सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत. सदर पोलीस स्टेशनला कराची गल्ली या परिसरामध्ये फिर्यादी शब्दांक गजबी इथून ते त्यांच्या घरी जात असताना येथील आरोपी आयुष उर्फ मल्ल्या मेश्राम आणि इतर त्याचे साथीदार यांना गाडीची कट लागली म्हणून त्या कारणावरून त्याला मारहाण करून जखमी केले होते. त्याच्यामध्ये गंभीर दुखापत असल्याने 326 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास करत असताना यामध्ये आयुष उर्फ मल्ल्या याच्यासोबत त्याच्या इतर साथीदारांची नावे देखील निष्पन्न झाली. त्याच्यामध्ये इतर साथीदार मंथन उर्फ मॅडी अंकुश चौरे, त्याचबरोबर अमृत उर्फ आलोक देवरात गोछायत आणि त्यानंतर बाकी आरोपी निष्पन्न होत होते. त्याच्यावर सरवन सिंग, सतनाम सिंग गिल असे 4 आरोपी निष्पन्न झाले. अजून 5 आरोपी निष्पन्न होणं बाकी आहे. आरोपींना अटक केलेली असून आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार त्याचबरोबर त्यांनी गुन्ह्यात वापरलेले वाहन पोलिसांनी जप्त केलेलं आहे. गुन्ह्याचा तपास चालू असून इतर आरोपी अटक करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. यातील आरोपी आयुष उर्फ मल्ल्या हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावरती जरीपटका, पाचपावली आणि इतर पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये गंभीर गुन्हे दाखल असून त्याच्यावरती यापूर्वी 2दा MPDAची देखील कारवाई झालेली आहे आणि सध्या आरोपी हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत. नमूद आरोपींना अटक केल्यानंतर आपण मान्य न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याच्यामध्ये 7 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड दिला होता आणि पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आरोपीचा तपास चालू आहे. और ये लोग लोकतंत्र को कुचलने का काम कर रहे हैं, इसलिए हम बात कर रहे हैं. और सेव डेमोक्रेसी, opposition should put their opinion, their thoughts, everything in the house. At the same time, treasury benches is also having their own right to defy your thinking. They have right to answer to your questions. They have right to answer to your opinions. They have every right to express their own opinions also. Nehru ji most democratic man. Not these people. These people are only criticizing Nehru ji. Indira Gandhi, they are misusing their power. They are misusing their authority. In this house that has not happened. Even the president's address, Nehru ji has been praised. You might have noticed it. Now I ask. No. Now I ask honorable We Minister don't of want to Parliament. listen of Parliamentary affairs. Yes. आपको लीडर ऑफ द अपोजिशन को इज्जत दे करके चेयरमैन एक्स्ट्रा ऑर्डिनरी आपको बुलाने दिया है. मैंने पहले भी कहा ये सदन आपको और हमारा मर्जी से नहीं चलेगा, नियम से चलेगा. और ये वही तो बोल रहा हूं. दैट इज व्हाट आई एम सेइंग. ही हैज टेकन द टाइम अगेन एंड अगेन. दिस हाउस बिलोंग्स टू एवरीवन. You can't take all the space all the time. सर, नंबर 1, खड़गे जी ने मिसलीड किया इस सदन में. खुद बोलते हैं कि लीडर ऑफ द एल्डर्स माना जाता है. यू मिसलेड द हाउस. आपने बोला कि वहां लीडर ऑफ अपोजिशन लोकसभा को बोलने नहीं दिया. ये आपने मिसलीड किया. उसको 40 मिनट्स तक 40 मिनट तक उसको स्पीकर ने टाइम दिया. वो रूल से बाहर बार बोल रहे हैं. स्पीकर का रूलिंग के बाद भी नहीं मानते हुए वो फिर रूल ब्रेक कर रहे हैं. और आप यहाँ मिसलीड करते हैं कि राहुल गांधी को बोलने नहीं दिया. आप ये मिसलीड. नंबर 1 मिनिस्टर साहब, प्लीज वाइंड अप. Please wind up. Number 2, leader of opposition said that if Lok Sabha doesn't function, how can Rajya Sabha function? He also said that both the houses run together, which is absolutely wrong. If leader of opposition can show me one rule that if Lok Sabha gets adjourned, Rajya Sabha should be automatically adjourned. Show me the rule. These two houses may constitute together for the concept of parliament, but the functioning of Lok Sabha and Rajya Sabha are different. They are guided by different rules, and there's no precedent
that if one house gets adjourned, the other house should also get adjourned. There's no such tradition, no such rule. Out of blue, suddenly today, why Congress party has taken up this issue of what is going on in Lok Sabha? We have allowed you to speak. After speaking all your time, you want to disturb Honorable Prime Minister. What tactics is this? We condemn these tactics of leader of opposition. Now, Honorable Finance Minister, please. Sir. Hey, I am coming. I will give you everybody time. Can I give time to everyone together? Then please take your seat. Sir, thank you for giving me this opportunity, sir. I respect the leader of the opposition, but I heard him say something that you people lynch. I'm sorry. I want that word removed. Honorable opposition leader is not right in commenting like this. One. And second, if he is talking on lynching, let me remind him that in Rajasthan, when Congress party was in ruling, based on some comment which one of our BJP lady spokesperson said, there was a lynching of a tailor and no action was taken. Nupur Sharma's comments on the TV, you lynched in your government. Lynching happened in Rajasthan. Even more, sir, one more. In Kerala, during Congress rule, the hands of a teacher, Father Joseph, was chopped off. What action did Congress party take in Kerala? Father Joseph, both the hands were chopped off. And that was Congress government. In Rajasthan, based on a comment made by Nupur Sharma, our spokesperson on the television, their government into a dam when somebody went and chopped off, lynched the tailor. Is he talking about lynching? Is leader of the opposition talking about lynching? We should get correct. Please wind up. Kerala first. Please wind up. Now. I'll take your seat. I am calling you. Please. I have to come one by one only. Already you have taken the 30 minutes of the individual members. There is no matters raised with permission is taking place. You please take your seat. You please take your seat. Let Bhutaji. Unless you are taking your seat, I am not going to ask anybody to speak. What is this? 10 people can speak together. You please. I have already given you sufficient time for our honorable leader of opposition. Now, Tiruchi Shivaji. Sir, just two things, sir. One is Rule 238(3). 1 minute. First issue, sir, I have a second one. First is use offensive expression about the conduct or proceedings of the houses or any state legislature. Sir, the leader of opposition, Mr. Mallikarjun Kharge, has not mentioned any defaming of the other house, sir. Number one. Number two, your predecessor, earlier when there was an issue was discussed when it was under sub judice. We quoted Rule 238. He said, anything under the sky can be discussed on the floor of the Council of States. That ruling still stays, sir. Unless it is overruled, that rule still says, so we can discuss anything, sir. Thank you. No, what he said, I have given my ruling already. What Jawaharlal Nehru ji has said, that has been quoted by me, and again you are raising the same point. You please 1 minute, I am coming to you. Please, yes. The house shouldn't be responses between that side and this side. We are also part of this house, sir. Yes. So please look at us also sometime. No, you are getting now. Yes, sir. Thank you very much. I cannot allow everybody to talk. Thank you very much. For that I am sitting here. Thank you very much for your graciousness, your benevolence, sir. Sir, as Kharge said, Parliament comprises of Lok Sabha, Rajya Sabha and Honorable President. That's very important. These three institutions are part of this Parliament.
Sir, But every house has its own duty to do, na? Is it not? Sir, let me just Please. say, sir. Continue. Though the president was kept away when it was inaugurated and when it was foundation law. Anyway, my point is simple, sir. Sir, for a parliamentary democracy, institution of the opposition leader is very important. Just as we respect the institution of prime minister, please do respect the institution of the opposition leader. So, my submission to you only, sir. Sir, you don't need to give a ruling. You just request them to allow the LOP of Lok Sabha to speak there and now. No, one minute. Yeah. First, you have to ask them to sit in their seat when LOP is speaking. You do that. When a leader of the opposition is speaking, all his members were around him. What is this? Yeah. You are not. You have to see that side also. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला राशी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. ही बातमी तर एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.